मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निखिल आणि अमेय शशांकला शोधायला बाहेर आलेले असतात. त्या दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं की शशांकला काही करून समजावयला पाहिजे, नाहीतर तो विठूदादा आणि मोठ्या दादांना नाव सांगेल. तर इकडे अप्पू शशांकला फोन करत असते, परंतु शशांक रागातच फोन कट करतो. तर ती सारखाच फोन करण्याचा प्रयत्न करते, परंतु रागात असलेला शशांक फोन काही केल्या उचलत नाही. दुसरीकडे अमेय आणि निखिलही शशांकला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याला इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो काही केल्या सापडत नाही. तेव्हा तो रिक्षातून घरी चाललेला असतो. इकडे अप्पू फार्म हाऊसच्या गार्डनमधून बाहेर येते आणि शशांकला पुन्हा कॉल करते. वेळी नाईलाजाने शशांक अप्पूचा फोन उचलतो आणि तिला बोलतो, तू मला फोन का केला? मला तुझ्याशी बोलायचं नाही हे तुला चांगलंच माहीत आहे. तेव्हा अप्पू बोलते, अरे तू चिडचिड करू नकोस, फक्त तू कुठे आहे तेवढं मला सांग. शशांक सांगतो, हे जाणून घेण्याची तुला काही एक गरज नाही, कारण परत आल्यावर तुम्ही माझी चेष्टा करणार आणि माझी टिंगल करणार. अप्पू शशांकला मनवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु शशांक ऐकत नाही. अप्पूचं कशातच लक्ष नसतं. तेव्हा ती अशीच शशांकला शोधत चाललेली असते. त्यातच एक स्कूटरवाला येतो आणि अप्पूला जोरात धडक देतो. अप्पूचा मोबाईल खाली दुसरीकडे पडतो. अप्पू ही जमिनीवर कोसळते आणि मोठ्याने ओरडते. अप्पूच्या हाताला खूप लागतं. सर्वजण धावत तेथे अप्पूची मदत करण्यासाठी पुढे येतात. तेव्हा सर्वजण अप्पूला उठवतात. ज्या माणसाने अप्पूला उडवलेलं असतं तो माणूस अप्पूला बोलतो, तुम्हीच माझ्या बाईकच्या मध्ये आलात, मला ब्रेक मारायची एक संधी पण दिली नाही. अप्पू त्याच्यावर ओरडते आणि त्याला बोलते, तुला बाईक चालवता नाही हे अगोदर पाहा ना. तो स्कूटरवाला माणूस अप्पूला सांगतो, मी तुमच्यासाठी बर्फ घेऊन येतो. अप्पू बोलते, माझा मोबाईल पण हरवला, तो आता कुठे असेल. तेवढ्यातच तेथे असणारी एक बाई अप्पूचा मोबाईल पाहते तर शशांकचा फोन चालू असतो. तेव्हा शशांक तिकडून हॅलो हॅलो करत असतो. तेव्हा ती बाई शशांकला सांगते की तुम्ही कोणाबरोबर बोलत होतात का? त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यांना स्कूटरने उडवलं आहे. हे ऐकून शशांक खूप घाबरतो आणि त्या बाईला सांगतो की मोबाईलवर लोकेशन सेंड करा, मी पटकन 5 मिनिटामध्ये तेथे येतो. तेव्हा ती बाई लगेच शशांकला लोकेशन सेंड करते. शशांक अप्पूकडे जायला निघतो. इकडे अमेय आणि निखिल दोघांचाही शोध घेत असतात. दोघांचेही फोन बिझी असतात. त्यांना वाटतं की दोघं एकमेकांबरोबर फोनवर भांडत असतील. इकडे शशांक रिक्षावाल्याला सांगत असतो की फास्ट रिक्षा चालवा. शशांकचं लक्ष निखिल आणि अमेयकडे जातं. शशांक रिक्षा थांबवतो आणि त्यांना सांगतो, तुम्ही इथे काय करत आहात? ते बोलतात की आम्ही अप्पूला शोधत आहोत. तेव्हा शशांक त्यांना सांगतो, अप्पूचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि याला तुम्ही जबाबदार आहात. आता तिला काही झालं ना मग पहा, आता लवकर रिक्षात बसा. असं म्हणून ते सर्वजण अप्पूकडे जायला निघतात. इकडे अप्पू झालेल्या अपघाताच्या ठिकाणी त्या माणसावर खूप चिडचिड करत असते. त्या स्कूटरवाल्या माणसाला ती बोलत असते की तुझं लायसन दे, मी अगोदर कॅन्सल करून टाकते. तेवढ्यातच ती बाई तेथे येते आणि अप्पूला सांगते, उगाच मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करू नको, तुझ्या नवऱ्याचा कॉल आला होता, तो तुला घ्यायला इकडे येत आहे, उगीच ओरडू नकोस. तेव्हा अप्पू बोलते, तो मला घ्यायला इकडे येणार नाही, तो माझ्यावर रागवला आहे. आता मी कुकीलाच कॉल करते. दुसरीकडे कुकी फार्म हाऊसवर बसलेला असतो. तेव्हा तो शशांकच्या खोचक बोलण्याचाच विचार करत असतो. कुकीच्या मोबाईलवर अप्पूचा फोन येत असतो, परंतु कुकी उचलत नाही. तो अप्पूचा फोन कट करतो. त्यातच कुकीजवळ सुमी, मानसी आणि प्राची येतात. इकडे अप्पू स्वतःशीच बोलते की कुकी हा फोन का कट करत असेल, तिला खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे कुकी एकदम शांत बसलेला असतो. सुमी कुकीला समजावते आणि सांगते, शशांक दादा आपल्याला समजण्याच्या पलीकडेही खूप चुकीचं वागलं आहे. मानसी ही कुकीला समजावते, शशांक भाऊजी आजारी असतानाही इन्स्टिट्यूटला जातात, त्यांना त्यांचं काम महत्त्वाचं आहे. प्राचीही तसंच बोलते. सर्वजण कुकीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात आणि सांगतात की शशांकला त्याच्या चुकीची जाणीव नक्की होईल आणि तो 10 वेळा तुमची माफी मागेल आणि तुमच्या पायाही पडेल. परंतु कुकी शांत असतो. मानसी कुकीला समजावते, तुम्ही असं आमच्याबरोबर बोलले नाही तर काय मजा येणार. सुमी बोलते, पिकनिकला अजिबात मजा येणार नाही की तू असं शांत बसू नको, कारण तुझा हसमुख चेहरा पाहण्याची आम्हाला सवय झाली आहे.
तर कुकी लगेच तेथून उठून जातो. सर्वांना कुकीचं खूप टेन्शन येतं. तर इकडे अप्पू खूप मोठ्याने आरडाओरडा करत असते. तेवढ्यातच शशांक, अमेय आणि निखिल तेथे येतात. शशांक त्या दोघांवर खूप चिडलेला असतो. सर्वजण अप्पू जवळ येतात आणि अप्पूला खूप लागल्याचं पाहतात. अप्पू रडत असते. शशांक तिला बोलतो, माझ्या मागे येण्याची काय गरज होती. अप्पू बोलती, तू माझं ऐकत तरी होतास का. शशांक बोलतो, तू माझ्यावर आता ओरडू नकोस. तर अमेय आणि निखिल त्या दोघांनाही समजावतात, एकमेकांवर ओरडू नका, अगोदर आपल्याला अप्पूला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. त्या स्कूटरवाल्या माणसावर खूप ओरडत असते. तो स्कूटरवाला माणूस सांगतो, माझी काही एक चूक नाही. तेव्हा ती बाई पण सांगते, बाईंचं लक्ष वाहनांकडे नव्हतं. तेव्हा अप्पू बोलते, मला माझा बाबा हवा आहे. म्हणून ती खूप रडत असते. शशांक तिला समजावतो आणि तिचे डोळे पुसतो आणि तिला शांतपणे उठवतो. तर अमेय बोलतो, फ्रॅक्चर नाही झालं म्हणजे बरं आहे. तेव्हा शशांक बोलतो, फ्रॅक्चर झालं असलं तरीही आता आपल्याला सामोरं जावं लागेल. असं म्हणून ते अप्पूला रिक्षात बसवतात. शशांक आणि अप्पू पुढे निघून जातात. तर दुसरीकडे मानसी, सुमी आणि प्राची खूप टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यातच अप्पू तेथे येते. शशांक अप्पूला घेऊन आलेला असतो. ह्या तिघीही अप्पूची अशी अवस्था पाहतात आणि घाबरतात आणि काय झालं विचारतात. तर शशांक खोचकपणे बोलतोच की आता तुम्हाला कळेलच. अप्पूला धड चालता पण येत नसतं. तर शशांक सारखीच बडबड करत असतो. तेव्हा निखिल शशांकला सांगतो की अगोदर बडबड थांबव, अप्पूवर इलाज करणं महत्त्वाचं आहे. तर अप्पू, मला माझा बाबाच पाहिजे असा हट्ट करून बसते. त्यानंतर सर्वजण अप्पूला घेऊन रूममध्ये येतात. सुमी काळजीने विचारते, असं कसं काय झालं, हिला कसं एवढं लागलं. वेळी अमेय सांगतो, छोटासा ॲक्सिडेंट झाला. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. तर अप्पू सांगते, बाईकवाल्याने मला उडवलं. शशांक पुन्हा भडकतो आणि अप्पूला बोलतो, तूच बाईकच्या मध्ये आलीस, असं खोटं का बोलतेस. स्वतःची चुकी दुसऱ्यावर ढकलू नको. शशांक तिच्यावर खूप ओरडत असतो. सर्वजण शशांकला सांगतात की तिच्यावर अजिबात ओरडायचं नाही. तेव्हा निखिल सांगतो की आता आपल्याला याच्यावर बर्फ लावायला हवा, कारण तिला मुकामार लागला आहे. तेव्हा प्राची बर्फ आणायला जाते. तेव्हा अप्पू विचारते, तुम्ही सर्वजण इथे आहात, मग कुकी कुठे आहे. तेव्हा कुकी कुठेही नसतो. सुमी त्याला पाहायला बाहेर जाते. बाहेर सुमी सगळीकडे कुकीला शोधत असते, परंतु कुकी कुठेही नसतो. इकडे अप्पू आतमध्ये कुकीच्या काळजीने टेन्शनमध्ये येते. ती बोलते, कुकी असा मला सोडून कधीही जाणार नाही. तेव्हा अप्पू शशांकला बोलते, खडूस, हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे. तू कुकीला एवढं बोललं नसता तर त्याला एवढं वाईट वाटलं नसतं. तर शशांक बोलतो, वरवर चूक करायची आणि तोरा मिरवायचा, सर्व दोष मलाच द्यायचा, हे तुम्हाला पटतं का. तेवढ्यात प्राची तेथे बर्फ घेऊन येते. शशांकच्या ओरडण्यावर कुणी काहीही बोलत नाही. शशांक विचारतो, तुम्ही काय मौन व्रत धारण केले आहे का. निखिल सांगतो, काही वेळेला शांत राहणं हा उपायच योग्य ठरतो. तेव्हा शशांक बोलतो, चोराच्या उलट्या बोंबा याला असं म्हणतात. शशांक सर्वांच्या चुकीची जाणीव त्यांना करून देत असतो. अमेय बोलतो, हो, आमची चूक झाली, आम्हाला मान्य आहे. आता तुझ्या पायावर मी नाक घासू का. शशांक बोलतो, त्याची काही गरज नाही. ही शशांकला सुनावते, कुकी तुमचं आयुष्य कसं बर्बाद करू शकतात, तुम्हाला हे बोलायला पटतं का. तेव्हा अप्पू बोलते, हो, मानसी वहिनीचं बरोबर आहे. खडूस, तू खूप चुकीचा वागला आहेस. शशांक बोलतो, मी तुमची चूक तुम्हाला फक्त कठोर शब्दात सांगितली, बाकी काही नाही. तेव्हा अप्पू शशांकला धमकावते, जर कुकी गँगला इथून पुढे काही बोलला ना, माझ्या एवढं वाईट कोणी नाही. तर शशांक बोलतो, मी एवढा वाईट आहे तर तू मला शोधत माझ्या पाठीमागे का आलीस. तेव्हा अप्पू बोलते, माझ्यासाठी इकडे मला भेटायला आला म्हणून, आणि त्यात तू काही खाल्लं पण नव्हतं म्हणून मी तुला शोधायला आले. तर शशांक बोलतो, तुला शोधायला मला यायची काही एक गरज नव्हती. मी तुम्हाला तुमची चूक दाखवून दिली म्हणून तुम्हाला त्याची उपरती झाली का, असं तो अप्पूला विचारतो. तेव्हा अप्पू आणि शशांक एकमेकांकडे पाहतच राहतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अप्पू खूप रडत असते. तेव्हा शशांक अप्पूला प्रॉमिस करतो, मी काही करून इथे कुकीला घेऊन येणारच. तेव्हा अप्पूच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.